आज आपण ऐकणार आहोत रामशेठ यांची एक विचित्र कथा। एक अशी रात्र जी गावातले लोक आजही विसरू शकले नाहीत। रात्रचे 12 वाजले होते। पूर्ण गाव झोपलं होतं। फक्त एका जुन्या घरात दिवा चालू होता आणि त्या घरात बसलेला एक म्हातारा शांतपणे कोणाची तरी वाट पाहत होता। कारण त्याला माहित होतं आज पुन्हा तो येणार होता। त्या गावात रामशेठ नावाचा एक म्हातारा राहत होता। वय 70च्या पुढे, बायको गेली होती, मुलं शहरात स्थायिक झाली होती आणि आता त्या जुन्या घरात तो एकटाच राहत होता। गावात लोक म्हणायचे, रामशेठ खूप शांत आहे, पण रात्री त्याच्या घरातून विचित्र आवाज येतात। कोणी म्हणायचं, तो कोणाशी तरी बोलतो, कोणी म्हणायचं त्याच्या घरात काहीतरी आहे, पण खरं काय होतं हे कोणालाच माहित नव्हतं। एक दिवस गावात नवीन शिक्षक आले। त्यांचं नाव होतं अभिजित। शिकलेले, हुशार आणि अशा गोष्टींवर विश्वास न ठेवणारे। गावात आल्यावर त्यांनी रामशेठबद्दल खूप गोष्टी ऐकल्या, पण ते फक्त हसायचे। त्यांना वाटायचं लोक उगाच घाबरतात। पण एक रात्री सगळं बदललं। त्या दिवशी खूप पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या आणि जोराचा वारा वाहत होता। अभिजित सर झोपायचा प्रयत्न करत होते। तेवढ्यात त्यांना बाहेरून आवाज आला, टक टक टक। दारावर कोणीतरी टकटक करत होतं। इतक्या रात्री सरांनी दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं। फक्त ओल्या जमिनीवर पावलांचे ठसे होते आणि ते ठसे सरळ रामशेठच्या घराकडे जात होते। सरांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली, पण कुतूहल जास्त होतं। ते हळूहळू त्या ठशांच्या मागे चालत गेले। रामशेठचं घर पूर्ण काळोखात होतं। फक्त एका खिडकीतून मंद प्रकाश दिसत होता। सर जवळ गेले आणि त्यांनी आत पाहिलं। रामशेठ एका रिकाम्या खुर्चीसमोर बसले होते आणि ते कोणाशी तरी बोलत होते। तू पुन्हा आलास आज इतक्या उशिरा का? सरांच्या अंगावर काटा आला, कारण त्या खुर्चीवर कोणीच नव्हतं। पण काही सेकंदांनी ती खुर्ची हळूच हलली, जणू कोणीतरी त्यावर बसलं होतं। सर घाबरले, ते मागे सरकले आणि अचानक घराचं दार स्वतःहून उघडलं। रामशेठ हळूच म्हणाले, आत या। सर थरथरतात गेले। घरात विचित्र शांतता होती। रामशेठ हसले आणि म्हणाले, घाबरू नका, तो तुम्हाला काही करणार नाही। सरांनी थरथरत विचारलं, कोण? रामशेठ काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, माझा मुलगाच। सर हादरले, कारण गावात सगळ्यांना माहित होतं रामशेठचा मुलगा 10 वर्षांपूर्वी मेला होता। पाऊस अजून जोरात पडत होता। रामशेठ हळूहळू बोलू लागले, तो गेला त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी याच रात्री तो मला भेटायला येतो। सरांच्या कपाळावर घाम आला। त्यांना काहीच सुचत नव्हतं। तेवढ्यात घरात अचानक थंड वारा पसरला, दिवा हलू लागला आणि त्या रिकाम्या खुर्चीवर हळूहळू एका माणसाची सावली दिसू लागली। सर भीतीने गोठले, पण रामशेठ शांत होते। त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं। ते हळूच म्हणाले, बाळा, मी अजून इथेच आहे। त्या सावलीने हळूच मान हलवली आणि पुढच्या क्षणी दिवा बंद झाला। पूर्ण अंधार। काही सेकंदांनी दिवा पुन्हा लागला। खुर्ची रिकामी होती। थंड वारा थांबला होता आणि रामशेठ शांतपणे रडत होते। अभिजित सर त्या रात्रीनंतर कधीच बदलले, कारण काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, पण त्या खऱ्या असतात। धन्यवाद। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।